खवय्यांसाठी आता एक नवीन पर्वणी. चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन व्ही स्वराज आलंय आपल्या विट्यात. सर्व सोयींयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे व्ही स्वराज. चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व्ही स्वराजला. तुम्हाला सेमिनार ट्रेनिंगसाठी AC कॉन्फरन्सची ही खास सोय. आमचा पत्ता जुना भळवणी रोड, तलावाजवळ, विवेकानंद नगर, विटा. संपर्क 95 52 63 30 05 आणि 82 63 94 73 10. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. काही माणसं रोड शो, मोठे इव्हेंट, लावणीचे प्रोग्राम असं काहीतरी करून आपण फेमस होण्याच्या नादात लाखो रुपयांचा चुराडा करताना आपण सर्वांनीच पाहिले. पण सर्वसामान्य माणसाच्या मनात नेमकं काहीतरी वेगळं असतं आणि ते कमी लोकांना कळतं. त्यांच्या सुखदुःखात सामील होणे प्रत्येकाला नाही जमत. पण नुकतंच एका लग्न समारंभात असं काही घडलं आणि सगळ्या वराडींनी तोंडात बोटे घातली. नक्की काय घडलं पाहूया आपण. सध्या लगीनसराई जोरदार सुरू आहे. शक्य होईल तितक्या लग्न समारंभात भेट देऊन शुभेच्छा देणे हे नेते मंडळींसाठी मोठ्या जिकिरीचं काम झाले. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर नेहमी म्हणायचे, लोकांच्या आनंदात आपण सहभागी झालेच पाहिजे. स्वर्गीय भाऊंनी घालून दिलेला आदर्श आज आमदार सुहास भैया बाबर पुढे घेऊन जात आहेत. हा प्रकार घडला त्यावेळी सायंकाळचे 6:30 वाजले होते. गोरज मुहूर्तावर लेंगरे येथील प्रथित यश गलाई व्यावसायिक विनायक शेठ मोहिते सरकार यांच्या चिरंजीवाचा लग्न सोहळा तासगाव रोडवरील श्री मंगल कार्यालय येथे झाला. लग्न घटिका जवळ आली असतानाच अचानक ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळायला सुरू झाल्या. पाऊस सुरू झाल्यानंतर लोकांची तारांबळ सुरू झाली. पावसाचे थेंब वाढू लागल्यावर सर्वांनी धावपळ करत बाजूच्या कार्यालयात धाव घेतली. मंचासमोर उपस्थित असणारे कर्तव्यदक्ष आमदार सुहासभैया बाबर मात्र उठले नाहीत. पडत्या पावसातही ते मंगलाष्टिका होईपर्यंत विनायक शेठ यांच्याबरोबर थांबून राहिले. ओले चिंब झाले आणि मंचावर जाऊन वधूवरांना शुभेच्छा दिल्या. बाहेर गावाहून आलेली पाहुणे मंडळी सुहासभैयांना पावसात भिजताना पाहून अगदी अवाक झाले. पण त्यांना काय माहीत, बाबर कुटुंब गेले 50 वर्ष पडत्या पावसातच नव्हे तर जनतेच्या प्रेमातही ओले चिंब भिजत आहे. असा आमदार मतदारसंघाला मिळाला याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.